नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही आई घरात आलेली असते, परंतु आता आई जर घरात आली तर हे अति आगाऊचं म्हणजे अद्वैतचं पूर्णपणे फुगून जाईल. आई त्याच्यावरून मला बोलत राहील की तू त्याच्याशी व्यवस्थित वागत नाही, त्याला मान दे वगैरे काही, म्हणून सतत मला टोमणे मारत राहील. याचं कलाला खूप टेन्शन येतं आणि कला ही ग्लासमध्ये पाणी ओतत असते, परंतु त्याकडे तिचं लक्ष नसतं. थोडंसं पाणी हे खाली सांडते तर अद्वैत तिच्याजवळ येतो. अद्वैत तर अगदी खुशच झालेला असतो, कारण त्याला तर त्याची बाजू घेऊन कलाला भांडणारं कोणीतरी आलेलं असतं. म्हणून तो कलाला म्हणतो की अगं खरे किती गोंधळून जाते, अगं तुझ्या आईने जर तुला या घरामध्ये असं अस्तव्यस्त वावरताना बघितलं तर किती गोंधळून जातील. तेव्हा कला म्हणते की अरे चुकून झाले, मी मुद्दाम नाही केले, एवढं काय त्यात, आणि इतकीही मी अस्तव्यस्त नाही राहत. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो का, नसते माझ्या बेडरूम मध्ये तू पसारा करत नाही का, अगं ज्या बेडवर तू झोपते ती चादर चुरगळलेली नसते का. त्यावर कला म्हणते की अरे इतकं काय त्यात चांदेकर, आणि जरा हळूच बोल, तिला ऐकायला जाईल. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी जरा हळूच बोलतो आणि तुला टेन्शन आले का. अगं मी टेन्शन घेत नाही तर देत असतो, परंतु तुझे मात्र तसे नाही. त्यावर कला विचारते की म्हणजे काय. त्यावर अद्वैत म्हणतो की अगं इतर वेळी तू माझ्याच घरामध्ये राहून माझ्याच रूम मध्ये राहून माझ्यावर उगुरगुरते, परंतु आता मात्र तुझं ताटातलं मांजर झाले. ते ऐकून तर कलाला अद्वैतचा खूप राग येतो. तर अद्वैत पुन्हा तिला चिरकी लावत म्हणतो की अगं खरे मला माहिती नव्हतं असे कधी होईल, मी तर विचारच करत होतो या अति आगाऊपणा कसा कमी करता येईल, परंतु संधी मात्र मला चालूनच आली. मला तर हे लक्षातच आले नव्हते, हे अगोदरच कळायला हवं होतं. आणि हे बघ इतकं चांगलं सोल्युशन आहे ना माझ्याकडे, म्हणून संगीताकडे बोट दाखवतो. अगदी बेस्ट. अगं आता तुझी आई या घरात आली आणि तू माझ्याच घरामध्ये राहून मला जो त्रास देते ते सगळं काही तुझ्या आईसमोर उघडकीस होणार. अगदी बेस्ट. आणि खरे आज तुझा जो काही चेहरा झाला तो या अगोदर मी कधीच बघितलेला नव्हता. तेव्हा कलाला मात्र त्या अद्वैतचा इतका राग येत असतो, परंतु तिला मात्र आई समोर चिडता येत नाही आणि हळूच म्हणते की चांदेकर खरंच मला टेन्शन आलेच. तर अद्वैत खुशून म्हणतो की व्हेरी गुड, अगं अगदी व्हेरी गुड. आणि पाण्याचा ग्लास घेऊन म्हणतो की देव सुद्धा बघत असतो आणि मुद्दाम तिच्या पायावर पाणी सांडतो. कला खूप चिडते, परंतु तिला मात्र आई समोर चिडता सुद्धा येत नाही. तिची सर्व काही सगळीकडून कोंडी होते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं देव सुद्धा बघत असतो, अगं तू माझ्याच घरामध्ये राहून मला किती त्रास देते हे सर्व काही तो बघत असतो. अगं या घरात राहून मी तुझा किती त्रास सहन करतो, म्हणूनच त्याने माझ्यासाठी तुझ्या आईला या घरात साक्षात्कार म्हणून पाठवले माझ्या मदतीसाठी. आणि खरे आता तुझं काहीच खरं नाही, आता खूप काही दिवसातून माझ्याच घरात मी अगदी ताटमानेने वावरणार, म्हणून अद्वैत खूप खुश होत असतो. परंतु कलाला मात्र जाम टेन्शन येतं. ती अद्वैतला म्हणते की जास्त बोलू नको, अरे तू सुद्धा मला खूप त्रास देतो. कला मात्र अगदी हळूच थरथर कापत बोलत असते. तर अद्वैत म्हणतो की काय अगं रोज अशी टमाटमा बोलणारी आज तुझा आवाज असं का कापतो, आणि हे बघ ना किती घाबरली खरे तू. त्यावर कला म्हणते की हे बघ अद्वैत मी काही घाबरलेले वगैरे नाही, इतकं सुद्धा मी काही वाईट वागत नाही. तर अद्वैत म्हणतो की काय इतकं, आणि आता केवढं हे त्या ठरवतील, म्हणून संगीताकडे बोट दाखवतो. म्हणून अद्वैत लगेच परत हॉलमध्ये येतो आणि खूप खुश होत तो संगीताला विचारतो की मिसेस खरे अहो तुमच्या झोपण्याची सोय झाली का. त्यावर लगेच रोहिणी म्हणते की अरे अद्वैत व्यवस्थितच काय विचारतो, स्टोरूम मध्ये राहतील त्या. तेव्हा रोहिणी लगेच आनंदला आवाज देते. तेव्हा आनंद येतो आणि रोहिणी मॅडमला विचारतो की काय. तर रोहिणी म्हणते की आनंद पटकन तू आपली स्टोरूम आहे ना ती साफसफाई कर, मिसेस खरेंना तेथे राहण्यासाठी जागा होईल. तेव्हा आनंद म्हणतो की अहो वहिनी साहेब पण तिकडे तर सर्व सामान भरून ठेवलेलं आहे आणि त्यात ती खोली उघडायची नाही असे आबासाहेबांनी सांगितले. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे काहीतरी काय डॅड असे का सांगतील. तेव्हा आबा म्हणतात की हो तसेही हे खरं आहे की मी सांगितलेच होते, ती खोली जरी मोकळी असली तरी तिकडे विहीनबाई नाही झोपणार. त्यामुळे लगेच आबा आनंदला म्हणतात की तू एक काम कर, आपली पाहुण्यांसाठी जी खोली आहे ना ती मोकळी कर आणि तिच्यातील व्यवस्थित साफसफाई करून ठेव. त्यावर आनंद म्हणतो की अहो आबाजी आत्ताच तेथे पेस्ट कंट्रोल केले त्यामुळे तेथे खूप वास येतो आणि तेथे नाही झोपता येणार. तेव्हा आजोबा म्हणतात की बरं ठीक आहे तू जा आनंद. तेव्हा आनंद तर जातो, परंतु आता रोहिणी मात्र कुठे झोपायची हा सर्वांसमोर प्रश्न उभा राहतो. त्यावर लगेच रोहिणी म्हणते की डॅड अहो इतकी चिंता करण्याची काय गरज आहे, नैनाची काळजी घेण्यासाठी मिसेस खरे आपल्या घरी आल्यात ना, मग त्या नैनाच्याच रूम मध्ये राहतील. नैनाला ते ऐकून जाम टेन्शन येतं. त्यावर रजनी लगेच रोहिणीला विचारते की अहो वंस पण राहुल कुठे झोपणार. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं मी राहुलला माझ्या रूम मध्ये ऍडजस्ट करून घेईल, तो माझ्याच रूम मध्ये झोपेल. नैनाला जाम टेन्शन येतं, जर मम्मा माझ्या रूम मध्ये झोपली तर माझं
काही खरं नाही, पण आता त्यासाठी मलाच काहीतरी बोलवावे लागेल. त्यावर लगेच तेवढ्यात आबा म्हणतात की नाही नको, नैना आता प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत राहुल तिच्या सोबत असायला हवं. तिच्या नवरा जर तिच्या सोबत असला तर तिला काही टेन्शन राहणार नाही. आबा मात्र अगदी नैनाच्या मनातील बोलतात ना. नैना ते ऐकून खूप खुश होते आणि नैना लगेच आबांना म्हणते की थँक्यू आबा, तुम्ही माझ्याकडून काहीतरी बोललात माझ्या मनातील, कारण मला राहुल सोबतच राहायचं. मी त्याला नाही म्हणजे आमच्या खोलीमध्ये मिस करू शकत, त्यामुळे मला त्याच्याच सोबत राहायचे. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे नैना, तू आणि राहुल तुमच्याच रूममध्ये राहा. तर लगेच रोहिणी म्हणते की मग आपल्या संगीता खरे विहीनबाई आहे ना, त्या सोहमच्या रूममध्ये झोपतील चालेल ना. तेव्हा रजनी लगेच म्हणते की वंसाव काय बोलतात आणि सोहम कुठे झोपणार मग. सरोजला मात्र हे सर्व काही ऐकत नसते, परंतु रोहिणी म्हणते की अरे हे तर खरंच माझ्या लक्षातच नव्हतं, हा तर एक मोठा प्रॉब्लेमच आहे. लगेच रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, तू तर तुझ्या रूममध्ये एकटीच असते, मग मिसेस खरेंना तुझ्याच रूममध्ये झोपून दे. तर सरोजला आणखीन राग येतो. सरोज रागाने म्हणते की रोहिणी अगं काही कसे बोलतेस ग. रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, तुझ्या विहीनबाई आहेत ना, त्यात कसला प्रॉब्लेम. तर संगीतला अवघडल्यासारखं होत असतं. त्यावर आबा रोहिणीला सुद्धा म्हणतात की रोहिणी हे बघ, त्यात तुझ्या सुद्धा विहीनबाई आहेत ना, नैना तुझी सून आहे हे तर तुला माहितीच आहे, मग त्या जर तुझ्याच खोलीत झोपल्या तर काय तुला अडचण होणार का. तर रोहिणी लगेच तेवढ्यात मिसेस खरे म्हणजे संगीताला विचारते की काय हो तुम्ही सकाळी कितीला उठता. तर संगीता म्हणते की 5ला. तेव्हा रोहिणी म्हणते की परफेक्ट, म्हणजे आपल्या सकाळची ब्रेकफास्टची तयारी 6 वाजता सुरू होते. मग मिसेस खरे तुम्ही आमच्या किचन मध्ये झोपा, छोटीशी जागा आहे आणि तुम्हाला तर सवयच आहे तशी झोपायची. तर हे रोहिणीचे बोलणे ऐकून आबा, रजनी आणि कला मात्र अद्वैत यांना ते पटत नाही. रोहिणीचे हे बोलणे ऐकून संगीता तर तयार होतेच, पण आबा म्हणतात की हे बघ, त्यांना काय सवय आहे काय नाही हे आपण नंतर ठरवूया. आणि आता तर रोहिणी तू राहुलला तुझ्या खोलीमध्ये ऍडजस्ट करायला तयार होती, मग आता विहीनबाई सुद्धा तुझ्याच खोलीमध्ये झोपणार. तेव्हा रोहिणीला राग येतो. रोहिणी म्हणते की डॅड नाही प्लीज ऐकून घ्या. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ रोहिणी, मी सांगितले ना तेच होणार. संगीता विहीनबाई तुझ्याच रूममध्ये झोपणार. तुला जमत असेल तर ठीक आहे, नाहीतर तूच दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन झोपू शकते, परंतु विहीनबाई मात्र तुझ्याच रूममध्ये झोपणार. आणि लगेच आबा संगीताला विचारतात की विहीनबाई तुम्हाला या रोहिणीच्या खोलीत झोपायला काही अडचण तर नाही ना. तेव्हा संगीता म्हणते की नाही हो आबाजी, रात्रीचाच प्रश्न आहे, दिवसभर तर कामातच जाईल, त्यामुळे मला कसलीही अडचण नाही. आणि संगीताच्या रोहिणीकडे लक्ष जाते. रोहिणी मात्र डोळे वाचून तयारच असते. संगीता म्हणते की आबाजी पण त्या विहीनबाईंना जर चालत नसेल तर राहून द्या, मी कुठेही या घरात राहू शकते. तेव्हा रोहिणी मात्र मनामध्ये खूप जळफळाट करत असते की डॅडने तर माझा प्लॅन माझ्यावरच उलटवला, म्हणजे मला यात अडकवण्याचा प्रयत्न ते नक्की करतात. आता सुद्धा मी काही कमी नाही. ह्या संगीतासोबत 24 तास राहून मी नाही तिला तोंडावर पाडली तर मी सुद्धा नावाची रोहिणी नाही. आणि रोहिणी लगेच संगीताला आपल्या रूममध्ये झोपून घ्यायला तयार होते की डॅड मला यांच्यासोबत झोपायला काही प्रॉब्लेम नाही. आणि संगीताला म्हणते की प्लीज अहो मिसेस खरे तुम्ही माझ्याच रूममध्ये झोपा. ते ऐकून तर आबा खुश होतात आणि रोहिणीला म्हणतात की रोहिणी अगं आता कसं बोलली, आणि आता तुला कळलं की घरात आलेल्या पाहुण्यांचा मान कसा राखायचा तो. आणि आबा खुश होऊन संगीताला म्हणते की विहीनबाई तुम्ही रोहिणीच्याच रूममध्ये झोपा. तर संगीता म्हणते की हो चालेल. त्यावर कला सुद्धा खुश होते. तेव्हा आबा रजनीला विचारतात की रजनी जेवणाची तयारी झाली का. तर रजनी म्हणते की हो आबा तयारच आहे चला. तर आबा म्हणतात की चला आता सर्वांनी जेवणाची तयारी करून घेऊयात, जेवण उरकून घेऊयात. त्यावर संगीता विचारते की अहो पण सोहमराव दिसत नाही, कुठे बाहेर गेले वाटतं, ते नाही का जेवणार. तर रजनी म्हणते की अहो त्याचं काही नक्की नसतं, तो जर बाहेरून काही खाऊन आला तर कधी कधी तो घरी सुद्धा नाही जेवत, त्याचं सोडा चला आपल्याला सर्वांना जेवायला उशीर होईल, चला सर्वांनी जेवायला. तेव्हा सर्वजण जेवायला खुर्चीवर बसतात, परंतु संगीताला नेमकं कुठे बसावी प्रश्न उभा राहतो. तेवढ्यात रजनीच्या लक्ष देते. रजनी लगेच उठायला लागते की अहो संगीता वहिनी तुम्ही इथे बसा. तेव्हा संगीता म्हणते की नाही अहो राहून द्या, अहो येथे सर्वांच्या ठरलेल्या जागा आहेत, मी कलाबरोबर मागून बसते. तेव्हा रजनी म्हणते की अहो असं कसं संगीता वहिनी, तुम्ही आमच्या पाहुण्या आहात, तुम्ही अगोदर बसा मी नंतर बसते. तेव्हा रजनी लगेच उठते. तर लगेच सरोज रागाने म्हणते की रजनी तुला उठायची गरज नाही, त्या जेवायला खाली बसतील. तेव्हा मात्र अद्वैतला सुद्धा राग येतो, परंतु कलाला सुद्धा खूप राग येतो. रोहिणीच्या अगदी मनासारखं होत असतं म्हणून ती तर खुश असते. आबांना मात्र सरोजचं हे बोलणं पटत नाही. ते सरोजला म्हणतात की सरोज अगं काय बोलते
बोलतेस तू हे? त्या आपल्या विहीनबाई आहेत आणि तू त्यांच्याशी असं बोलते या पद्धतीत? आश्चर्य वाटतं मला सरोज तुझं. तेव्हा लगेच रोहिणी मध्येच म्हणते, डॅड अहो तसे नाही, त्यांच्या घरी त्या खाली बसूनच जेवत असतील, त्यामुळे त्यांना खाली जेवायची सवय तर असेल, म्हणून सरोज वहिनी त्यांना असे बोलले असेल, हो की नाही सरोज वहिनी? तेव्हा कलाला मात्र हे काही यांचं पटत नसतं. तेव्हा अद्वैत लगेच उठतो आणि त्याची खुर्चीवर तो संगीताला बसायला सांगतो. तेव्हा लगेच संगीता म्हणते की नाही अद्वैतराव अहो तुम्ही बसा, मी नंतर बसते कलाबरोबर. तेव्हा अद्वैत मानाने म्हणतो की नाही तुम्ही आमच्या पाहुण्या आहात ना, मग तुम्हीच बसा. तेव्हा अद्वैतने संगीताला इतका मान दिलेला हे बघून सरोजला मात्र खूप राग येतो, परंतु कला मात्र आपल्या अद्वैतवर खुश होत असते, कारण तो आपल्या आईला किती मान देतो. त्यावर लगेच अद्वैत रोहिणीला म्हणतो की आत्या त्यांच्या घरी डायनिंग टेबल आहे आणि जर मी तिकडे गेलो तर मी डायनिंग टेबलवरच जेवतो, त्यांच्या घरी खाली बसून कोणी जेवत नाही, म्हणून अद्वैत सुद्धा बरोबर खऱ्यांची बाजू घेऊन रोहिणीचं नाक कापतो, तिची बोलती बंदच करतो. सरोजला मात्र अद्वैतचं हे वागणं नाही पटत, तिला खूप राग येतो. त्यानंतर सर्वांचे जेवण होतात आणि अद्वैत आणि कला मागे जेवायचे थांबलेले असतात. तर अद्वैत डायनिंग टेबलवर जेवायला बसतो आणि तो मुद्दाम कलाला म्हणतो की मला साधं पाणी नकोय, फ्रीज मधील थंड पाणी हवंय. तेव्हा कला मात्र थंड पाणी आणण्यासाठी पुन्हा किचन मध्ये जाते. तेव्हा अद्वैत मात्र आता मनात म्हणतो की बघ आता मी तुला किती जिरवतो आणि कसा दमवतो. त्यावर कला पाणी घेऊन येते आणि ती सुद्धा जेवायला बसणार, तोच अद्वैत तिला पुन्हा म्हणतो की अगं बसू नकोस, मला चटणी हवे. कला तर खूपच वैतागते आणि परत चटणी आणण्यासाठी किचन मध्ये येते आणि फ्रीज मधून ती पुन्हा चटणीची बरणी घेऊन येते. तर अद्वैतला देते, तर अद्वैत म्हणतो की अगं हे बघ मला शेंगदाणी चटणी नाही आवडत. त्यावर कला म्हणते की अरे तूच मागितली होती म्हणून मी तुला आणून दिली. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं चटणी आवडते पण मला लसणाची चटणी हवी होती, ती आवडते. तेव्हा कला ती बरणी आणून देते आणि मी बसू का असे विचारते. तेव्हा अद्वैत तिला परत म्हणतो की अगं तो चमचा दे ना. तेव्हा कला म्हणते की अरे तू घे ना. तर अद्वैत म्हणतो की अगं तुझ्या शेजारी आहे, टच कर आणि दे. अगं मी तर कधीही काही घेऊ शकतो. कला सुद्धा आपली काही कमी नसते, तर ती कला अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे जा ना, मला चमचा हवा आहे, डाळ आणि लिंबू सुद्धा हवं आहे, तू जा आणि घेऊन ये. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही मी जेवताना उठत नसतो. त्यावर कला म्हणते की अरे मी सुद्धा जेवते. कला म्हणते की अरे पण मला लिंबूच हवं आहे, त्यामुळे उठ आणि तू घेऊन ये. अरे तू तर कधीही काही घेऊ शकतो. त्यावर अद्वैत म्हणतो की अगं कधी आणि केव्हा काय करायचं ते मी ठरवेल. तेव्हा कला म्हणते की हे बघ हेच तुझं बोलणं मला नाही आवडत. अरे सारखं तू माझं घर करत असतो, पण घरातील एक सुद्धा काम तुला करायचं नसतं. मग मला एक गोष्ट सांग की घरात मिठाची बरणी कुठे असते ते तरी माहिती आहे का? त्यावर लगेच अद्वैत म्हणतो की अगं घरात मिठाचा डब्बा कुठे आहे हे माहिती असणं त्याचा अर्थ असा होता का? तर कला म्हणते की हे बघ आपलं घर आहे म्हटल्यानंतर घरात कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे हे डोळे बंद करून सांगता आलं पाहिजे. त्यावर अद्वैत म्हणतो की अगं मी सर्व काही गोष्टी डोळे उघडे ठेवून करत असतो. कला म्हणते की हो का? तेव्हा कला म्हणते की मी सुद्धा सज्ज आहे की ज्यांचे डोळे बंद असतात त्यांचे डोळे कसे उघडायचे हे मला चांगलं जमतं. मग आता जातोस का, माझ्यासाठी लिंबू घेऊन येतोस का? तर अद्वैतचा नाईलाज असतो, तो म्हणतो की ठीक आहे आता जास्त बडबड करू नकोस, मी घेऊन येतो. तेव्हा अद्वैत उठून किचन मधून सर्व काही लिंबू वगैरे घेत असतो आणि कलाला मात्र खूप हसायला येत असतं. तेवढ्यात संगीता ही पायऱ्या उतरून खाली येत असते आणि अद्वैतला किचन मध्ये बघितल्यानंतर तिला मात्र कलाचा खूप राग येतो आणि अद्वैतच्या अगदी मनासारखं होत आणि ती कलाजवळ येते आणि जोरात असा थपाटा देते आणि काय ग कले काय चालले तुझे हे सर्व असे रागावून विचारते. तेव्हा कला म्हणते की आई अगं ती चांदेकर चमचा. तेव्हा संगीता आणखीन ओरडते की काय ग तू अद्वैतरावांना चमचा म्हणतेस, मारू का तुला? त्यावर कला म्हणते की आई अगं मी त्याला चमचा नाही म्हणत, मी त्याला डाव आणण्यासाठी. तर संगीता म्हणते की काय अगं शांत हो, ऐकतील ते. अगं आपल्याला काय हवं नको ते आपण स्वतःहून उठावं आणि घेऊन यावं. अगं जावई बापूंना तू कामाला लावशील का? तेव्हा कला म्हणते की हे बघ अगं आता मी जेवायला बसण्याच्या अगोदर त्याने सुद्धा माझ्याकडून खूप काही काम करून घेतली, ते बघितलं नाहीस का तू आणि माझ्यावर ओरडते. त्यावर संगीता म्हणते की अगं आपल्या माणसांसाठी काम करायचे असतात, त्यानेच म्हणजे प्रेम हे वाढतं आणि नातंही चांगलं खुलतं. तेव्हा अद्वैत चमचा घेऊन येतो, तर संगीता म्हणते की हे बघ चमचा. कलाला मात्र खूप हसायला येतं, तर संगीताला नेमकं काय म्हणू आणि काय नाही आणि ती परत म्हणते अगं डाव घेऊन आलेत जावई बापू. अद्वैतला हसायला येतो आणि तो वैतागून कलाला म्हणतो की हे बघ डाव सुद्धा आणलास, लिंबू सुद्धा आणले आणि एक्स्ट्रा चपाती सुद्धा घेऊन आलो. त्यावर कला म्हणते की कशाला, मला तर एक्स्ट्रा चपाती नकोय. तेव्हा संगीता तोंडाला हात लावते की ह्या कलाला काय करू आणि काय नाही आणि जोरात पुन्हा ती कलाच्या पाठीत मारते आणि अगं कला ऐकून घे, अगं त्यांनी इतक्या प्रेमाने आणलं आणि तू. तेव्हा लगेच अद्वैत हा अगदी
अगदी कठपुतल्यासारखा स्वाभिमानी बनतो, कारण त्याला संगीतासमोर तर नाटक करायचं असतं आणि तो म्हणतो की अगं तुला नसेल लागेल तर परत घेऊन जाऊ का, नाहीतर ती परत नंतर मला खूप काही बोलून दाखवायची, म्हणून अगदी सभ्यपणाचं नाटक तो संगीतासमोर करायला सुरुवात करतो। तेव्हा संगीता म्हणते की नाही जावई बापू, आता मी आले नाही या घरात, त्यामुळे हिला कशी सरळ करते ती बघतच राहा, तुम्हाला काय हवं नको हे हक्काने मला सांगत राहा, मी सर्व काही करत राहील। मग जावई बापू तुम्हाला काय लागते, काही आणून देऊ का, अगदी प्रेमाने विचारते आणि कलाला धमकावून ठेवते की जर तू यांना परत काही काम सांगितले तर याद राख। अद्वैतला ती मानाने बसायला सांगते, खूप आग्रह करते। अद्वैतच्या तर अगदी मनासारखं होत असतं, कारण कलावर कोणीतरी ओरडणारं आलं आहे आणि माझी बाजू घेणारं, म्हणून त्याला तर खूप आनंद होतो। तेव्हा संगीता लगबगीने त्याला जेवण वाढत असते आणि किचन मध्ये जाते तर अद्वैतला खूप हसायला येतं आणि तो कला समोर खूप हसतो। तेव्हा तो मुद्दाम कलाला म्हणतो की हा फक्त ट्रेलर होता आणि इथून पुढे तू माझ्याशी पंगा नाही घ्यायचा, माझी सगळ्यात स्ट्रॉंग अशी सपोर्ट सिस्टीम आली, त्यामुळे हे बघ मी इथून पुढे काही पण करू शकतो। कलाला मात्र खूप राग येतो आणि अद्वैत मात्र तिच्या तोंडावर मस्त असे जेवण जेवतोय असे दाखवतो। कला बिचारीला खूप टेन्शन येतं। त्यानंतर इकडे नैना आणि राहुल रूम मध्ये असतात। नैना मात्र वैतागून एरेझाऱ्या करत असते तर राहुल तिला म्हणतो की काय ग नैना, काय चुकचुक करतेस आणि काय झाले, म्हणजे ह्या काही नवीन प्रेग्नेन्सीच्या तुझ्या काही सिस्टीम आहेत का। नैना चिडून म्हणते की हे बघ राहुल, मूर्खासारखं काही बोलू नकोस। त्यावर राहुल म्हणतो की अगं तू परत असे म्हणशील माझं तुझ्याकडे लक्ष नाही म्हणून, आणि त्यात तर तुझी आता मम्मा सुद्धा आलेली आहे, मग तिच्या समोर तर तुझा वेगळा ड्रामा सुरू होईल। तेव्हा नैना म्हणते की अरे एक्झॅक्टली राहुल, मला मम्मा आली म्हणूनच खूप टेन्शन आलंय, ट्रेस झाला। तेव्हा राहुल म्हणतो की काय ट्रेस आणि कसला ट्रेस असे नैनाला विचारतो। नैना म्हणते की हे बघ राहुल, माझी मम्मा माझ्यासाठी येथे आली, परंतु त्या कलाचंच तिला प्रचंड कौतुक असतं, म्हणजे आता सतत ती माझ्या सोबत असणार आणि सतत मला त्या कलाचं कौतुक डोक्याला ताप होऊन बसणार, सतत कला कला असं काहीतरी ऐकून घ्यावे लागत राहणार आणि मी प्रचंड अशी इरिटेट होणार। तेव्हा राहुल म्हणतो की अगं नैना, काय फालतू गोष्टींचा ट्रेस घेतेस। तेवढ्यात रोहिणी दाराशी येते तर नैना म्हणत असते की अरे राहुल, माझ्यासाठी ही गोष्ट फालतू नाही, अरे मी या घरची सून आहे, मी काय सतर्क करते, काय ट्रेस करते हे माझं मला माहिती आहे। एकतर अगोदरच त्या कलाचं गुणगान करण्यासाठी आबा काही कमी होते का, आणि त्यात माझ्या मम्माची आणखीन भर, मग आता उद्यापासून सर्वजण मिळून त्या कलाचा उदय करते आणि मला मात्र पाहण्यात बघते। तेव्हा राहुल म्हणतो की हे मात्र तू करेक्ट बोलली, परंतु नैना तू मात्र सांभाळून राहा, कला तर याचा गैरफायदा घेऊ शकते। तेव्हा राहुलचे ते बोलणे ऐकून रोहिणी म्हणते की राहुल अगदी करेक्ट बोलतो, आणि रोहिणी रूम मध्ये येते आणि नैनाला म्हणते की हे बघ नैना, तुला जरा जरी वाटलं की गेम पडलायला सुरुवात झाली तर लक्षात ठेव की तुझी आई येथे तुझ्यासाठी आलेली आहे, म्हणून कुणा तिसऱ्या व्यक्तीसाठी नाही। तेव्हा रोहिणीच्या मनात खूप खुश होते, कारण नैनाला तर प्रेग्नन्सीचे कारण तर मिळालेच, परंतु आता तिची आईवरती कसे रिॲक्ट होते हे बघण्यासाठी तर खूप मजा तर येतच राहील। आणि खुश होऊन आलेच बोलून रोहिणी आपल्या रूम मध्ये निघून जाते। तेव्हा नैना मात्र मनात विचार करत असते की ह्या दोघांचा मात्र मला बाकी गोष्टीमध्ये सपोर्ट आहे, पण जी काही सिच्युएशन आहे ती तर मला सांभाळायची, आणि मम्माला जर थोडासा सुद्धा माझ्याबद्दल डाऊट जर आला तर ती तर खूप मोठा तमाशा करेलच, म्हणून नैनाला खूप टेन्शन येतं। तर रोहिणी आपल्या रूम मध्ये येते आणि तिची तर खूप चिडचिड सुरू होते की काय फालतूपणा, डॅडला ह्या बाईला माझ्या डोक्यावर बसून आणायची काय गरज होती, कारण संगीता ही रोहिणीच्या रूम मध्ये झोपायला येणार असते म्हणून तिची खूप चिडचिड होती, कारण इतक्या माझ्या बेडवर हिला झोपून द्यायचं म्हणून खूप वैतागते। आणि तेवढ्यात संगीता ही सर्व काम आटपून रोहिणीच्या रूम मध्ये झोपायला येते। संगीता म्हणते की अहो हातपाय तोंड धुवायची होती, तर रोहिणी म्हणते की बाथरूम तिकडे आहे, बोर्ड दाखवते। तेव्हा संगीता म्हणते की थँक्यू बर का, आणि संगीता घाईने बाथरूम मध्ये जाते तर रोहिणी आणखीनच वैतागते, आता ही बाई आणखीन डोक्याला ताप, आता बाथरूम सुद्धा माझा शेअर करणार, शी कसा इमोशनलपणाचा आव्हानायचा आणि आमच्या श्रीमंत लोकांकडून हवं ते लुबाडून घ्यायचं, त्या लोकांना मात्र ते चांगलं जमतं। आणि तेवढ्यात रोहिणी बाथरूम मधून फ्रेश होऊन बाहेर येते। संगीता थोडी खाली वाकणार तर रोहिणी जोरात मिसेस खरे असे ओरडते। तेव्हा संगीता टणकन घाबरते आणि उडी मारून विचारते की काय झालं, आणि रोहिणी म्हणते की अहो मिसेस खरे, तुमच्यासाठी अगदी कम्फर्टेबल अशी गादी मी मागवली, तुमच्या घरातल्या सारखी, म्हणजे तुम्हाला शांत झोप येईल, मस्त येते ही गादी, तुम्ही अंथरा आणि त्यावर मस्त झोपा। संगीताला तर धक्काच बसतो। त्यानंतर इकडे कला ही झोपण्याची तयारी करत असते, आपले अंथरूण वगैरे तिने तर केलेलंच असतं, परंतु अद्वैतला तिला त्रास द्यायचा असतो म्हणून मुद्दाम तो कलाच्या त्या अंथरलेल्या अंथरुणावर उड्या मारायला सुरुवात करतो। कला हे आरशातून पाहते तर तिला खूप राग येतो आणि ती अद्वैतवर खूप ओरडते की चांदेकर काय केले तू आता हे। तेव्हा अद्वैत म्हणतो की आवाज खाली, असा मुळात तुम्हाला जाब विचारायचाच नाही, आणि जर अशी ओरडली आणि विचारलं तर जाऊन सांगू का लगेच तुझ्या आईला, म्हणून संगीताची भीती दाखवतो। तुमची मुलगी कशी बोलते हे सांगू का। तेव्हा कला इतकी वैतागते आणि
वैतागून म्हणते की चांदेकर हे बघ, तू माझ्या आईवरून मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि काय रे, एरवी तर तू व्यवस्थितपणाचे धडे तू सर्वात जगाला देत असतो, मग आता तर साधी चादर खराब झालेली तुला चालत नाही आणि सरळ तू माझ्या चादरीवरून उड्या मारत चालत गेला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, मला सोशल सर्व्हिस करायची काही गरज नाही. म्हणजे मी माझ्या गोष्टींच्या बाबतीत काळजीपूर्वक असतो आणि मुद्दाम तो कलाच्या अंथरुणावर उड्या मारत असतो. मी फक्त माझ्याच गोष्टींची काळजी घेतो, मला दुसऱ्यांच्या गोष्टीची काळजी घेण्याचं काही गरज नाही. त्यावर कला त्याच्यावर ओरडते की चांदेकर हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, माझ्या गादीवरून तू खाली हो. त्यावर अद्वैत म्हणतो की अगं, हे घर कुणाचं आहे? माझं. रूम कुणाची आहे? माझं. मग मी वाटेल ते असे करू शकतो. आणि पुन्हा तो जोरजोराने उड्या मारायला सुरुवात करतो तर कला खूप जोरजोराने ओरडत असते, अरे गादी माझी आहे, आताच मी फ्रेश चादर त्याच्यावर घातली होती, त्यामुळे चांदेकर अगोदर पहिला तू गादीवर खाली हो, नाहीतर मी काय करेल माहिती नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय ग, धमकी कोणाला देते आणि काय करशील, जे करायचे असेल ते कर. मी जर तुझ्या आईला जाऊन हे सर्व सांगितले तेव्हा तू बरोबर सरळ होशील. कला म्हणते की हो जा, मग सांग माझ्या आईला जाऊन काय सांगायचे ते. आणि हे बघ, ती माझी आई आहे, कळले ना तुला, मग ती माझीच बाजू घेणार. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं वाट बघ, त्या जरी तुझ्या आई असल्या तरी त्या मला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या आहेत, हे लक्षात ठेव. जर मी त्यांना आता जाऊन सांगितले तर काय होईल हे तुला सुद्धा माहिती आहे. जाऊन सांगू. तेव्हा कला पुन्हा ओरडते की गप, शांत राहा. अद्वैत म्हणतो की आता का, आणि झोप गपचूप. तेव्हा कला म्हणते की हे बघ, तू मला सांगू नकोस, मला तुला चांगली अद्दल घडवेल म्हणजे घडवेलच. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू आणि मला मुळात तसं करण्यासाठी आपल्याकडे शस्त्र असायला हवं आणि स्ट्रॅटेजी असायला हवी. माझ्याकडे तर आहे स्ट्रॅटेजी, आणि ती म्हणजे तुझी आई. कला म्हणते की हे बघ, ती माझी आई आहे. तर अद्वैत म्हणतो की हो आहे तुझी आई, पण त्या नेहमी मला सपोर्ट करत राहणार आणि तुझ्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजणार. आणि वाव, खरंच शेवटी न्याय तर झाला. वर तो बघतच असतो सर्व काही. तेव्हा कलाला खूप राग येतो आणि कला रागाने बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये संगीता ही रात्री अद्वैत आणि कलाला वेगवेगळे झोपलेले पाहते, म्हणून ती एक प्लॅन करते. दुसऱ्या दिवशी आई ग म्हणजे कमरेमध्ये लचक भरली असे मुद्दाम दाखवते आणि सर्वांसमोर म्हणते की तुमच्या गादीवर झोपले, त्या गाद्या जरा वेगळ्या आहेत म्हणून जरा कंबर आखडली होती असे सर्वांसमोर सांगते. तेव्हा अद्वैत कलाची गादी घेऊन येतो आणि ती संगीता समोर टाकतो आणि आजपासून तुम्ही या गादीवर झोपा असे म्हणतो. तर सोहम म्हणतो की अरे, ही तर तीच गादी आहे की जी कला वहिनीसाठी तू आणली होती. तेव्हा अद्वैत म्हणतो की तिचं ती मॅनेज करेल. तेव्हा संगीताने कलाला सर्व काही समजावून ठेवलेले असते. तर अद्वैत रूम मध्ये आल्यानंतर कला सुद्धा येते. तर अद्वैत म्हणतो की आज मात्र मला शांत अशी झोप लागणार आहे. तर कला वैतागून म्हणते, तर मला आता आज येथे चटईवर लागावे लागणार आहे. तेव्हा संगीता तिला खुणावते, शांत राहा. तर तेवढ्यात अद्वैत म्हणतो की वर झोप. म्हणजे कलाला आता अद्वैतच्या बेडवर झोपण्याची परवानगी संगीतामुळे शेवटी मिळालेली असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.